everybody. How are you? How do you do? I am fine, everybody. Everybody. शेंगाचे येल उपटायची का शेंगाचे? शेंगदाणे खायचे का शेंगदाणे? पाटी फुल भरली होती म्या. पूनम ताई गेल्या त्या घरी अर्धी पाटी माझी घेऊन. इथं एवढ्या तोडल्या त्या. मी पोत्यावर कशा पाय शेंगा तोडते तुम्हाला सांगते. कारण पाटीत तोडल्या का ना पाटीत नेहमी माती जाते. मग म्हणलं चला पोत्यावर तोडाव्या त्या शेंगा. पोत्यावर तोडल्या म्हणजे गुळून 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 पाटीत टाकायचं. तर पाटीत का ना डायरेक्ट का ना पोत्यात वतायला येते. त्यासाठी का ना मी पोत्यावरच शेंगा तोडल्या त्या. पुन्हा गुळून डायरेक्ट त्या ह्याच्यात. आव लेकरू एवढं काम करतं तर लेकराला कोण बोल नाही. काय सांगावं? बोलतोय की पिक्चर बघतोय. कुणाचा पिक्चर बघताय? माझा बघायचा पिक्चर. सनी देवकनचा. सनी देवगनचा. सनी देवगन नसतो व. सनी देवगन असतो व. सनी देओल असतो व. अजय देवगन असतो व. अजय देवगन सगळ्यातच बघायचं थोडं थोडं. होय करमणूक म्हणून. खरं खरं सांगायचं. ही कुणा कुणाला मेथीच्या भाजीवानी दिसतंय. मग मी तिची भाजून दिसतंय तर करून खावावी. तुम्ही बनवून द्या मी खाते. मला नाही बाहेर दिसत. का? मला असलं दिसतं. यालाच दिसतं. तुम्हाला वाटत असं राधीची केस सकाळपासून लय बांधलेली होती आणि आता कशी काय मोकळी झाल्यात. आवाज झिंजात धरू धरू मला का नाही शेंगाच्या का नाही गटुड्यात कोंब कोंब हाणलंय बिचारीने. एकटी दिसली म्हणून. हाणलं तर असतं तर ते तोंड एवढं तुमचं खुलं दिसलं असतं का? एवढे दिसलं असतं. एवढे खोलून दिसते मी. मग माझं कसं आहे माहिती आहे का? बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. तुझे देख के माझी मधुबाला माझा मन ही पागल झाला. मैं एक बार उसको जो बोलला बलपंची ओढके डोला आणि कामातूनच गेला. बाई कामातूनच गेला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. अहो पूजात आहे कुठं गेला हो तुम्ही? हाय की बायानो. हाय का? एक पाटी भरून मित्रांनो ठिक्यात वतली म्या. कुठं बघा? बघा की हो का तोंड. तोंड काय खोटं बोलत नसते मी. माझे पूनम ताईनं पाटी भरून शेंगा नेल्या तर आल्या पूनम ताई. त्यांना मी म्हणलं होतं मी एक शेंग सुद्धा खाल्ली नाही. म्हणलं मला शिजवलेल्या शेंगा आणा म्हणलं. इकडं काय ही कच्च्या पक्क्या खातय शेंगा. मी कशा एक सकट तोंडात घातली. खरं म्हणता? आयुष्य अहो गोडभर पाणी तर प्या. काय करायचं नवऱ्याला माझ्या कोरट. थोडं पाणी तर प्यावं व. लेकरू लय काम करतंय. माझ्या पूजा ताईला कुणी सुद्धा वाईट बोलत जाऊ नका व. माझी पूजा ताईला कामाची आहे. कसं असतं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत. हा समोर येऊन बघावं लागतं. आहे का नाही? मी समोर म्हणून सगळ्याला माया येत नाही माया राहता. एक पप्पी दे दे मुझे. एक पप्पी दे दे मुझे. आणल्या का मला शेंगा? का हो मावशी? घालवलेली एक संती मावशी केलं तिकडे ते चालू पाणी चालू. मी म्हणलं मावशी मला सोडून कशी काय गेली कुणाच ठेवाय. राधा आव लय सुकला ग चेहरा. मी माझा वय हा काय हाणलं मला हाणलंय धर केसाला केस माझी उपाटली सारे टकली केली मला. तुला पण तसलीच माणसं लागते. सारखा ढिगाऱ्यावर बसली ती. येदरा अंगात काय बारीक खोडा आहे. माझ्या ना आता तो माझ्या जागेला कसं बसल्यात. आता तो बसले अहो, पण मी इथं त्यांच्या बोलायला गेली होती. जा तुमच्या लेकीकडे. तुम्ही चालू केलं का नाही दगड काढून तिथं? कशाला मी चालू आधीच चालू. कशाला? अयो मी कवापासून त्याला बघितलं सुद्धा नाही. कुणी चालू केलं काय चालूच नव्हतं मी बंद करून ठेवलं सकाळी. हा कसं काय झालं देव देव पार पडला का चांगला? काय हो, आम्हाला चल म्हणला नाही काय नाही. होय निलेश दादा आपल्याला चल बिल काहीच म्हणले नाही ते. पडता पडता वाचली या. हे जरा तुमच्या शेंगा काढा. हे एवढं भेटल्या का त्या यारा खाली. एका बाबानं असं एक पाहिलं तर आणि हे तुमच्या शेंगा खावा तुम्ही. ते बाटलीला बुळ पडले कुणी सुई घुसवल्यावर नाही राधांतात घुसवलेलं. हा ते शेंगा टाका म्हणा. खावा दोघी जणी. या शेंगा खायला. लोकांनी शिजवलेलं खाऊन फुगले ते आता. लय शेंगा खाल्ल्या. झाला का मग खोकला?
अय लय सुकलाय ना तुम्ही एक शेंग खाल्ली नाही ना या. मी हितल्या तुमची एनर्जी गेली माझी झिंजा धरून धरून ना. येणार घाल ती बी गेली आता मग. चला आता हो का ओल्या शेंगा आणल्या त्या काय झालं माहिती मला नाही ते शिजवलेल्या हा ती शिजवल्या म्हणजे आता पाण्यातच आहे की वल्याच आहे की जे बाटलीतलं पडलं ती ओतून घ्या मला शेंगा तुला तिथे कोण नाही खाणार मी एकटीच खाणार आहे का मग एवढ्या कशाला आणायची बरोबर वज गच्च भरली अशी आणि मग टाकली म्हणजे मापात पाप म्हणून होय बाकीच्या बाहेर वाळू मी तर घालणार लय खाल्ल्या मग अशी गेल्या गेल्या हा ना 2 चांगलं मोठ्या पळ्या भात भरलं आमट अयो सकाळी तर आमटी खाल्ली नाही की काढला तर पोटाला खायचं भूक लागली लवकर उठून बायकोनं केलंय म्हणून खाल्लं रातच्या 2 वाजता चक्कर लागत करते काय 3 वाजले वळणच नाही लावलं मावशीनं आणि असली इडी बायको आमच्या भावाच्या गळ्यात घातली आहे. 8 वाजता झोपाव काय तुमच्यावनी हा तुमच्यावनी 8 वाजता मग तुमच्या वाणी काय 2 वाजता उठावून पण असं वर असं हे करायचं ना आता करायचं का मग काय आजारी करायचं? पडलं म्हणून मग काय करायचं तसलं आम्हाला नेवाळ पण येत एका नाही दिवसात आजारी आवा पडतो आम्ही कट्टी नाही माळावची काय. तुमची लेख कशी माळ. निबळी जाया अहो आम्ही उसातली कट्टी नाही हा. काय माहिती जवारीतलं बुसगाव ना मामी तुमच्यासारखे लेख गेले बघा तुमच्या ओ राताय हा. त्यांच्यापेक्षा कमी खाती पण त्यांच्या इतकं मी काम करते मा भाऊ एवढं काम करतो एकट्यानं पाणी दिलंय काल रानाला रानाला पाणी दिलेलं मी बघितलं 2-4 दारा मोडायचं नशिबाबाईच्या सावलीला बसायचं अगं त्या पाणी दिलं, त्याला पाणी पण दिलं. मोळाला दम लागतो ग मग कोणाला खोरं उचलतं का शेती करायची अक्कल लागते उचलतं याला. का नाही नाही बरं कुठलं उचलतं मी कोकली उचलून घेते खरं उचलतं का आपल्याला तर चला आता घेते शेंगा खाऊन हा, ते तोडून घेते आणि खाऊन बी घेते माझ्या शेंगा पाठीभर ओतून नेल्या त्या पूनम ताईनं घरी आता त्यांच्या इतकं तेव्हा का त्यांचं अर्ध पोत झालं बघत बसा की मी तोडल्या तेवढ्या नेल्या दिल्या भावाला आय माझ्यातल्या नेले ते की अजून पाठी सांगते की अहो एका बाजूला कशाला उतारली वंजाळ नेली तुमच्यातली लयच कमी होती अर्ध्याच्या खाली माझी पाठी बरोबर लय 2 वजळ्याच्यातल्या टाका इतक्या कशाला आणले ते म्हणतो ए, पूजा ताई तर बोल ना बाई कट्टीच केली माझ्या संग मग मी शेंगा तिला तोडा यायला लागायला आणि मी तुमच्यातल्या शेंगा नेली असं झालंय काय आय एम व्हेरी व्हेरी सॉरी कसली हिरी हिरी होरी होरी नाही दिसत मला इंग्लिश जा जा उद्याच्या तुम्हाला तोडू लागतं सगळ्या काय नको मला मी हाय आता समाधान आहे आहे ना काय तर मग आपल्या शेंगा संध्याकाळी तुम्ही भाजा मी खाऊ लागायचे शेंगा खायच्या शिजवायच्या आणि भाजायच्या माणसाला काय खायच्या वाटेना. पण काय तकलीफ नाही दिली पण शेंगाला मी शेंगा शेंगा खाल्ल्यानंतर मला त्यांनी 2-3 वाजता काय उठवलं. बी म्हणा पण नाहीतर शेंगा मग घरी जागा खायच्या बरं का पोटात काय त्यांना का नाही कार्यक्रम केला नाही कार्यक्रम केला नाही पोटात तर चला आता आमच्या दीदीच्या पोटात होतं की रात्री हा ना पण तिनं कुठे शेंगा खाल्ल्या होत्या ते खाल्ल्या शाळेत होत्या घरी वाळू घातले होते ते शाळेत गेले होते तर चला आता शेंगा घेऊन ते शेंगा खाऊन बी घेते तोडून बी घेते केस बी बांधते मी केस सुटल्या त्यांना मला मारलं व किती लेकराला कोण नाही बघून आणि आता बोल नाही सुद्धा एवढे सगळे जण आले ते